पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र तर्फे जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट आली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट लागणार आहे की नाही लागणार आहे बाबा। त्याचबरोबर असे सुद्धा काही विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर नवीन भरती पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा। तर मेन तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये पडणार आहे, त्याचबरोबर 5वी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत या ठिकाणी येणार आहे, हे दोन्ही अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। आणि याच्या अगोदर पहिल्या लिस्ट पासून मी तुम्हाला सांगत आलो आहे की ह्या तारखेपर्यंत लिस्ट आपली या ठिकाणी लागणार आहे। आणि याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला चौथी लिस्ट लागायच्या अगोदर सांगितलं होतं की 16 जूनला जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट येणार आहे फिक्स मध्ये। आणि सकाळी व्हिडिओ सुद्धा टाकला होता मी 16 जूनला की आज 5 वाजताच्या नंतर लिस्ट आपल्याला चौथी लिस्ट पाहायला भेटणार आहे। आणि ते चौथी लिस्ट या ठिकाणी लागली होती, एक लक्षात ठेवा। तर आपला जो अंदाज हा 100% या ठिकाणी लागतो तुम्हाला माहित आहे। तर सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि 5व्या लिस्टमध्ये 60%, 70%, 80%, 90% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे काय याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की कोणत्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरला आणि 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे सरासरी की आतापर्यंत 5व्या लिस्ट पर्यंत किती पर्सेंटेज टक्केवाली या ठिकाणी मुलांचं सिलेक्शन या ठिकाणी व्हायचं राहिलेलं आहे, किती टक्केवाले विद्यार्थी अजून या ठिकाणी राहिले हा अंदाज या ठिकाणी आपल्याला लागणार आहे। तर बस सर्वात पहिले मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधी निघणार आहे। असे बरेच विद्यार्थ्यांचे मला कमेंट आले होते की सर नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे। आणि आपल्या चॅनलवरचे जे काही विद्यार्थी त्यांचं सिलेक्शन झालं होतं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये चंद्रपूर डिव्हिजनमध्ये, पण त्यांनी जॉईनिंग केलं नाही कारण की त्यांना ते ठिकाण त्या ठिकाणी आवडलं नाही कारण की नक्सल एरिया असल्यामुळे। आणि त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा कमेंट होती की सर नवीन भरती कधीपर्यंत येणार आहे। तर मेन तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे। आणि काही विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज असून सुद्धा चांगल्या मुलांनी जे चांगल्या ठिकाणी फॉर्म भरला नाही, जसं की आपल्या गायडन्सनुसार या ठिकाणी मुलांनी फॉर्म भरला नाही, तर त्यांची सुद्धा कमेंट होती की सर कोणत्या महिन्यामध्ये भरती निघणार आहे। तर आताच सांगून देतो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन जी भरती आहे ही आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर मी असं तुम्हाला कोण सांगू राहिलो तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे वर्षातून 2दा होणार आहे। तर आता काय झालं आहे विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती आहे ही जून महिन्यामध्येच निघाली असते नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक आणि 20 ते 25 हजाराच्या दरम्यान त्या ठिकाणी जागा असणार आहे। ठीक आहे, ह्याच रेंजमध्ये असणार आहे, 20-25 हजाराच्या आसपास त्या ठिकाणी जागा निघणार आहे नवीन भरतीमध्ये। तर जून महिन्यामध्येच भरती निघाली असते, पण त्यांचं त्या ठिकाणी काही अपडेट आलं की ट्रान्सफरच्या रिलेटेड त्यांचा त्या विद्यार्थी मित्रांनो ते अपडेट होतं। तर त्याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला जे जून महिन्यामध्ये निघणारे जीडीएसची जी भरती आहे तर ते तात्पुरती स्थगिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि त्यांचा जो प्रश्न सॉल्व्ह झाल्यानंतर जे त्यांचा ट्रान्सफरच्या रिलेटेड जे पण ठिकाणी क्लिअर होणार आहे, जे पण त्यांचं सोल्युशन क्लिअर होणार आहे त्या ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्याला या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे, भरती या ठिकाणी नक्की येणार आहे, निश्चित येणार आहे, 100% या ठिकाणी येणार आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे लिस्टमध्ये नाव आहे एक लक्षात ठेवा। तर पहा तुम्हाला काय करायचं आहे की जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख आहे तर ते 4 जुलै 2025 पर्यंत ठेवण्यात आले। 4 जुलै 2025 पर्यंत आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी करून घ्यायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांचं आपापल्या डिव्हिजनमध्ये आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं। जसं तुमचं पालघर डिव्हिजनमध्ये सिलेक्शन झालं असेल तर पालघर डिव्हिजनमध्येच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख झाली आहे तर ते 4 जुलैपर्यंत आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे। आणि आपल्या मोबाईल नंबरवर ज्या विद्यार्थी मित्रांनो ईमेल आलेला आहे डिपार्टमेंटच्याकडून, जो आपला मोबाईल नंबर आहे जेव्हा आपण फॉर्म भरला होता फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर झाला ईमेल आयडी झालं जो आपण टाकला होता त्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर आपलं त्या ठिकाणी ईमेल आलेला आहे। आणि आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जायचं आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जे आपल्याला कागदपत्र लागणार आहे 10वी 12वीचं मार्कशीट, 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल झालं, आधार कार्ड झालं, पासपोर्ट फोटो झाले 4-5, त्याचबरोबर आपल्याला याचे सर्व याचे झेरॉक्स सुद्धा न्यायचे 2-2 झेरॉक्स। आणि त्याचबरोबर मेडिकल सर्टिफिकेट आपल्याला न्यायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
करण्याची हक्क. आता मेडिकल सर्टिफिकेट कुठे भेटणार आहे, तर तुम्ही गावाखेड्यातून राहत असाल तर तुमच्या गावाखेड्यापासून जो पण तालुका जवळ पडत असेल तर त्या तालुक्याच्या ठिकाणी सरकारी दवाखाना असते. सरकारी दवाखान्यामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी त्यांना डॉक्टरांना म्हणायचं की माझं GDS मध्ये सिलेक्शन झालं आहे, मला मेडिकल सर्टिफिकेट आहे, तर ते बातच देते त्या ठिकाणी करून एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तर जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारी दवाखान्यामध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट दवाखान्यामधून भेटणार आहे. नॉर्मली आहे, जास्त टाइम लागत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची, तर ते त्यांनी या ठिकाणी 4 जुलैपर्यंत आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की आता पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची 5वी लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे. तर मी तुम्हाला आता सांगून देतो, पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची 5वी लिस्ट या ठिकाणी येणार आहे, 100% या ठिकाणी येणार आहे. असं तुम्हाला कोण सांगून राहिलो तर पहा, लिस्टमध्ये मुलांचं नाव या ठिकाणी आलेलं आहे, एक लक्षात ठेवा. आणि मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालली नाही, तर यामध्ये फर्जीवाडा या ठिकाणी झाल्या. लिस्टमध्ये भरपूर मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालली नाही आणि त्या जागा त्या ठिकाणी शिल्लक राहून राहिल्या, खाली राहून आल्या. तर काही विद्यार्थ्यांना 45%, 50%, 60%, 70% असे पर्सेंटेज टक्केवाले विद्यार्थी काय करते की फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज त्या ठिकाणी टाकते आणि जवळपास 96 झालं, त्याचबरोबर 94, 95 अशा प्रकारे मुलांनी या ठिकाणी फॉर्म भरताना पर्सेंटेज टाकले आणि मोबाईलमधूनच आपण फॉर्म भरू शकतो, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर मुलांनी जास्त पर्सेंटेज या ठिकाणी टाकले आणि त्यांचं लिस्ट त्या ठिकाणी 4थ्या लिस्टमध्ये आलेलं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं पर्सेंटेज होते 60%, 70%, 80%, 90% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हुकून गेलं, एक लक्षात ठेवा, ह्या फर्जी विद्यार्थ्यांमुळे. आणि काही मुलं जे आहे पैसे देऊन सुद्धा या ठिकाणी मार्कशीट बनवते आणि ते सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरते, एक लक्षात ठेवा. आणि हे मुलं जे विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी सुद्धा फर्जीवाडा केला तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सापडते, कारण की स्ट्रिक्ट त्या ठिकाणी आहे. आणि ह्या कारणानं मुलं तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालली नाही, एक लक्षात ठेवा. आणि चालली नाही तर मग त्या जागा या ठिकाणी खाली राहून राहिल्या, त्यांना 5वी लिस्ट त्या ठिकाणी लावावं लागणार आहे, जागा त्यांना भरावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची 5वी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे, तर आताच तुम्हाला सांगून देतो, 15 जुलै ते 18 जुलैच्या अंदर या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची 5वी मेरिट लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी 15 जुलै ते 18 जुलैपर्यंत या ठिकाणी वाट पाहिजे. 15 जुलै ते 18 जुलैच्या अंदर 100% पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची 5वी लिस्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर जे 5वी लिस्ट लागणार आहे तर त्यामध्ये जे ज्यांना कमी पर्सेंटेज आहे त्यांचा सुद्धा चान्स आहे की त्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. जसं 60%, 70%, 80%, 90% अशा गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखच्या 5व्या लिस्टमध्ये. आणि त्याचबरोबर 70%च्या वरतं सुद्धा काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकते. मग ते PWD कॅटेगरी असू शकते किंवा ST कॅटेगरी असू शकते. 80% पर्यंत सुद्धा काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकते. 70% पर्यंत सुद्धा मुलांचं सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकते काही डिव्हिजनमध्ये, एक लक्षात ठेवा. सर्व डिव्हिजन मी तुम्हाला सांगून नेलो. तर याच्या अगोदर जे लिस्टा कमी गेलेल्या, एक लक्षात ठेवा. 2022ला शेवटली लिस्ट लागली होती गोवा डिव्हिजनची, तर 50-60 पर्यंत मुलांचं सिलेक्शन झालं होतं ST त्याचबरोबर OBC ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं. तर आपल्याला या ठिकाणी वाट पाहिजे जवळपास 15 ते 18 जुलैपर्यंत या ठिकाणी लिस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्या दिवसात थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.